तर हॅलो फ्रेंड, आज आपण स्टार्ट करणार आहोत चरक सूत्रस्थानामधून 29 अध्याय दश प्राणाय यतनियम. दश वाय यातन आहु प्राण येषु प्रतिष्ठिताः शंखौ मर्म त्रयम कंठे रक्तम शुक्र ओजसी गुदम. तर या चॅप्टरचा अर्थ काय आहे की ज्यामध्ये प्राणांचे अस्तित्व विशिष्टवाने जाणवते अशी 10 स्थाने आहेत. म्हणजे अशी स्थाने ज्याच्यामध्ये आपल्याला असं वाटते की प्राण स्थित आहे किंवा ज्याच्यामुळे आपली बॉडी चालते किंवा आपण का जगतोय. तर हे 10 स्थानं आहेत. तर त्याच्यामुळे आपले जे प्राण आहे ते अस्तित्वात आहे. तर अशी 10 स्थाने कुठली, तर ही श्लोकातच दिलेली आहेत. म्हणजे 2 शंख प्रदेश, मर्मत्रयम म्हणजेच 3 मर्मस्थान, हृदय, बस्ती, शिर. 5 दुसरी स्थाने कुठले, कंठ, रक्त, शुक्र, ओजस आणि गुदम. तर अशी 10 स्थाने आहेत. त्याच्यामुळे प्राण आहे ते अस्तित्वात आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे प्राणभिसर. प्राणभिसर म्हणजे काय, तर प्रमोटर्स ऑफ लाईफ. तर काय आहे प्रमोटर्स ऑफ लाईफ, दश प्राणायतन म्हणजे ही 10 स्थाने जी आपण बघितली. इंद्रिय, आयुर्वेद, चेतना, हेतू, रोग हे ज्ञान असणारे. प्राणभिसर म्हणजेच काय, जे प्राणाचे रक्षण करतात ते, किंवा प्रमोटर्स ऑफ लाईफ असे म्हणू शकतात. ते काय काय आहेत, तर दश प्राणयतन, इंद्रिय, आयुर्वेद, चेतना, हेतू, रोग हे ज्ञान असणारे. आता वैद्य हे 2 प्रकारचे सांगितलेत. एक असतो प्राणभिसर, एक असतो रोगभिसर. प्राणभिसर म्हणजेच काय की जो प्राणाचे रक्षण करतो त्याला प्राणभिसर बोलतात. आणि रोगभिसर म्हणजे जो रोगकारक आहे किंवा ज्याच्यामुळे रोग होतो, जो रोग उत्पन्न करतो त्याला काय बोलतात, रोगभिसर. म्हणजे बेसिकली जो प्राण हरण करतो, म्हणजेच काय की प्राण आहे त्याला पूर्ण नष्ट करून टाकतो किंवा त्याचा नाश करून टाकतो, तो कोण असतो, रोगभिसर वैद्य. ओके, तर अजूनपर्यंत आपण काय बघितलं की दश प्राणयतन म्हणजेच कुठली 10 स्थाने आहेत ज्याच्यामध्ये प्राण अस्तित्वात आहे. तर 2 शंख प्रदेश, 3 मर्मस्थान म्हणजेच हृदय, बस्ती, शिर, 5 कंठ म्हणजे 5 कंठ नाही आहे, 5 स्थान सांगितल्यात. ती कुठली आहेत, तर कंठ, रक्त, शुक्र, ओजस आणि गुद ही स्थाने आहेत. प्राणभिसर म्हणजेच काय, तर प्रमोटर्स ऑफ लाईफ. कुठले आहेत, दश प्राणयतन, इंद्रिय, आयुर्वेद, चेतना, हेतू आणि रोग ह्याचे ज्ञान असणारा. वैद्य किती प्रकारचं सांगितलं आहे, 2. म्हणजेच प्राणभिसर वैद्य जो प्राणाचं रक्षण करतो, आणि रोगभिसर असतो तो काय करतो की रोगाला वाढवतो, रोगकारक आणि प्राणहरण करणारा असतो. प्राणभिसर वैद्याची लक्षणे म्हणजेच जो प्राणाचे रक्षण करतो त्याची लक्षणे काय काय आहेत. तर सर्वात पहिलं आहे की त्याचा उत्तम कुळात जन्म झालेला असावा, त्याला शास्त्रज्ञान परिपूर्ण असावा, प्रत्यक्ष कर्म अभ्यासी म्हणजे त्याने प्रत्यक्षात ते कर्म केलेले असावे, कार्यात निपुण असावा म्हणजे आपल्या कार्यात एकदम स्किल्ड असला पाहिजे तो, शारीरिक, मानसिक व आर्थिकदृष्ट्या पवित्र आचरण असले पाहिजेत, उपकरणांनी सर्व कार्य कराव्यास सिद्ध म्हणजे जितके पण त्याच्याकडे इक्विपमेंट्स आहेत ते त्याला प्रॉपरली यूज करता आले पाहिजेत. प्रॉपरली त्याचं काय सिग्निफिकंट आहे, कसे यूज करायचे हे त्याला नीट व्यवस्थित माहिती असलं पाहिजेत. जितात्मा स्वतः सर्व इंद्रियांनी युक्त असावा, त्याचे सर्व इंद्रिय नीट व्यवस्थित काम करणारे असावे, विकारांचे यथार्थ ज्ञान असणारा. यथार्थ म्हणजे काय, यथार्थ म्हणजेच त्याच्याकडे ट्रू नॉलेज असणारा म्हणजे खरं नॉलेज असणारा असावा. म्हणजे जितके पण विकार आहेत त्यांच्याबद्दल त्याला प्रॉपर नॉलेज किंवा सत्य नॉलेज त्यांना असणं गरजेचं आहे. रोगी व रोगाचे कारण त्याला माहिती असणारा असावा. आणि जितहस्त, जितहस्त म्हणजेच काय की स्वतःचे काम नीट व्यवस्थित करणारा असावा. तर काय त्यांनी सांगितलं की प्राणभिसर वैद्याचे लक्षणं. प्राणभिसर म्हणजेच काय, जो प्राणाचे रक्षण करतो. तर जो प्राणाचे रक्षण करतो त्याचे काय काय लक्षणं आपल्याला दिसतात, तर सर्वात पहिलं तो उत्तम कुळात जन्म झालेला असावा, शास्त्रज्ञान त्याला परिपूर्ण असलेले पाहिजेत, प्रत्यक्ष कर्म अभ्यासी, कार्यात निपुण असला पाहिजेत, शारीरिक, मानसिक, आर्थिकदृष्ट्या पवित्र आचरण असले पाहिजेत, उपकरणांनी सर्व कार्य कराव्यास सिद्ध असला पाहिजेत, जितात्म स्वतः सर्व इंद्रियांनी युक्त असावा, विकारांचे त्याला यथार्थ ज्ञान असणारा, रोगी व रोगाचे
कारण त्याला माहिती असणारा आणि जितहस्त आपलं काम नीट व्यवस्थित करणारा. तर ही झाली प्राणभिसर वैद्याची लक्षणे, म्हणजे जो प्राणाचे रक्षण करतो अशा वैद्याची लक्षणे. पुढे प्राणभिसर वैद्याला ज्ञात असणारे विषय. आता आपण बघितलं की प्राणभिसर वैद्याची लक्षणे काय होती, बट त्याला कुठल्या टॉपिकबद्दल नीट व्यवस्थित नॉलेज असले पाहिजेत. ते खाली दिलेले टॉपिक्स आहेत त्याच्याबद्दल त्याला प्रॉपर नॉलेज असलं पाहिजेत, तेव्हाच तो ते दुसऱ्याचे प्राण वाचवू शकतो. तर काय कसले कसले नॉलेज असले पाहिजेत, तर बेसिक जसं की त्रिसूत्र, जे आपल्याला चरक सूत्रस्थान पहिल्या अध्यायात सुद्धा होते. त्रिसूत्रचे नॉलेज त्याला असले पाहिजेत. हेतू, लिंग, औषधी ह्याला तिघांना मिळून त्रिसूत्र असे म्हणतात. ह्याचे नॉलेज असले पाहिजेत. 8 दुधांचा प्रयोग, त्याच्यानंतर ज्यांची साल आणि दूध, चीक दोन्ही उपयोग असणारे असे 8 वृक्ष याच्याबद्दल नॉलेज असणारे. 28 प्रकारचे यवागूचं नॉलेज असणारा. त्याच्यानंतर विरेचन प्रयोगासाठी 600 जितके पण प्रयोग असतात त्याचं नॉलेज असले पाहिजेत. त्याच्यानंतर कषाय म्हणजेच 500 महाकषाय जो आपला 4th चॅप्टर होता त्याचं नॉलेज असलं पाहिजेत. 4 महास्नेह ह्याचं नॉलेज असणं पाहिजेत. 8 मूत्र, 32 चूर्ण प्रदेह, चिकित्सा चतुष्टपादाबद्दल नॉलेज. 3 एषणा कुठले होते, प्राण एषणा, धन एषणा आणि परलोक एषणा याच्याबद्दल त्याला नॉलेज असलं पाहिजेत. 24 प्रविचारणा, 84 आसव आणि 140 प्रकारचे नानात्मज रोग म्हणजे कुठले, तर 80 वातज, 40 पित्तज आणि 20 कफज. 6 लंघनादी उपक्रम ह्याचं नॉलेज असलं पाहिजेत. संतर्पण व अपतर्पण रोगांची लक्षणे आणि चिकित्सा याच्याबद्दल नॉलेज. रक्तजन्य विकृतीमुळे होणारे रोग, लक्षणं व चिकित्सा ह्यांचं नॉलेज त्याला असणं गरजेचं आहे. म्हणजे ह्याच्या अगोदर जितके पण आपण सूत्रस्थानामध्ये चॅप्टर्स बघितले त्या सगळ्यांचं नॉलेज असणं त्याला गरजेचं आहे. पहिलं काय होतं, त्रिसूत्र म्हणजे हेतू, लिंग, औषध याचे ज्ञान. 8 दूध आणि असे वृक्ष ज्यांची साल ह्याच्यामधून चीक निघतो त्याचा उपयोग करणारे असे किती वृक्ष होते, 6. 28 यवागू, विरेचन प्रयोगासाठी 600, कषाय 500, 4 महास्नेह, 8 मूत्र, 32 चूर्णप्रदेह, चिकित्सा चतुष्टपाद, 3 एषणा, प्राण एषणा, धन एषणा, परलोक एषणा, 24 प्रविचारणा, 84 आसव, 140 प्रकारचे नानात्मज रोग म्हणजेच 80 वातज, 40 पित्तज आणि 20 कफज. 6 लंघनादी उपक्रमाचे नॉलेज. संतर्पण अपतर्पण रोगांची लक्षणे काय आहेत आणि त्यांची चिकित्सा काय आहेत ह्याचं नॉलेज असणारा. रक्तजन्य विकृतीमुळे होणारे रोग ह्याची लक्षणे आणि ह्याची चिकित्साचं नॉलेज. तर हे झाले की प्राणभिसर म्हणजे जो प्राणाला वाचवतो किंवा रक्षण करतो त्याला कुठल्या कुठल्या बाबतीत नॉलेज असणं गरजेचं आहे ह्याच्याबद्दल दिले. तर त्रिसूत्र, यवागू, विरेचन प्रयोग, कषाय, महास्नेह, मूत्र, चूर्णप्रदेह, चिकित्सा चतुष्टपाद, 3 एषणा, 24 प्रविचारणा, 84 आसव, 140 प्रकारचे नानात्मज रोग म्हणजेच 80 वातज, 40 पित्तज, 20 कफज. 6 लंघनादी उपक्रम. संतर्पण अपतर्पण यांची लक्षणे, यांची चिकित्सा. रक्तजन्य विकृतीमुळे होणारे रोग असतात ह्यांचे लक्षण, ह्यांची चिकित्सा. तर एवढ्या बाबतीत त्याला नॉलेज असणं गरजेचं आहे. हे झालं प्राणभिसर म्हणजे जो प्राणाचं रक्षण करतो. आता आपण बघणार आहोत जे रोगभिसर आहेत म्हणजे जे रोगकारक आहेत ज्याच्यामुळे रोग होतो असे वैद्यांची लक्षणे कशी असतात, तर ते बेसिकली रोग वाढवणारी असतात. त्याच्यानंतर प्राणाचा नाश करणारे असतात. नेक्स्ट आहे वैद्याप्रमाणे खोटा वेश करतात ते म्हणजे खरे वैद्य नाही पण ॲज आपल्याला असं वाटेल की तो खरा वैद्यच आहे असा ते खोटा वेश करतात. लोकांचे प्राण आणि धन लुटतात. तर ह्याच्याबद्दल काय काय सांगितलं की रोग वाढवतो, प्राणाचा नाश करतो, वैद्याप्रमाणे खोटा वेश करतो आणि लोकांचे प्राण व धन लुटतात. असे कोण असतात, रोगभिसर. नंतर पुढे आहे रोगभिसर वैद्याचे वैशिष्ट्य लक्षणे.
आता रोगभिसर वैद्य आहे, त्याला कुठल्या बाबतीत नॉलेज नसते, तर त्याला शास्त्रज्ञान नसते, प्रत्यक्ष कर्माभ्यास त्यांनी कधी केलेला नसतो, चिकित्सा क्रिया त्याला माहिती नसते, औषध प्रयोग मात्र त्याला माहिती नसते. म्हणजेच त्यांना शास्त्राचं ज्ञान मिळत नाही. त्यांनी प्रत्यक्ष कधी प्रॅक्टिकल परफॉर्म केलेली नाही. असा चिकित्सा क्रिया म्हणजेच चिकित्सासाठी जे पण काय काय लागतात ते त्याला क्रिया ते त्यांनी कधी अभ्यास केलेला त्याच्याबद्दल नाही. औषधाची प्रयोग मात्रा किती द्यायची ह्याच्याबद्दल त्याला नॉलेज नसते. कोणाला? तर रोगभिसरला. ओके, ते इथे चॅप्टर एंड होऊन जातो. एकदा आपण परत रिवाईज करूया. तर दशप्राणयतनीय म्हणजेच ज्यामध्ये प्राणाचे अस्तित्व विशिष्टवाने जाणवते असे किती स्थान होते? 10 स्थान होते. 2 शंखप्रदेशी, 3 मर्मस्थान. 3 मर्मस्थान म्हणजे हृदय, बस्ती, शिर. त्याच्यानंतर 5 दुसरी स्थानं होती, कंठ, रक्त, शुक्र, ओजस आणि गुद. प्राणभिसर म्हणजे जे प्रमोटर्स ऑफ लाईफ असतात, तर त्याच्यामध्ये काय सांगितलं की दशप्राणयतन, इंद्रिय, आयुर्वेद, चेतना, हेतू, रोग हे ज्ञान असणारा. वैद्य कसं सांगितलं? एक असतो प्राणभिसर, एक असतो रोगभिसर. प्राणभिसर कसा असतो? तर तो प्राणाचे रक्षण करतो आणि रोगभिसर हे रोगकारक आहेत, म्हणजेच रोगाला अजून वाढवतो आणि प्राण हा काय करतो? हरण करतो. आता आपण बघणार आहोत प्राणभिसर वैद्याचे लक्षणे काय काय आहेत. तर तो उत्तम कुळात जन्म झालेला असतो, शास्त्रज्ञान त्याला परिपूर्ण असते, प्रत्यक्ष कर्म अभ्यासी असतो, कार्यात निपुण असतो, शारीरिक, मानसिक, आर्थिकदृष्ट्या तो पवित्र आचरण असते, सर्व उपकरणांनी कार्य करण्यास तो सिद्ध असतो, जितात्म असतो, स्वतः सर्व इंद्रियांनी युक्त असतो, विकारांचे यथार्थ ज्ञान त्याला असते, रोगी व रोगांचे कारण त्याला माहिती असणारा, जितहस्त म्हणजे आपले काम प्रॉपरली करणारा असतो. हे झाले त्याचे लक्षण. आता त्याला कुठल्या बाबतीत ज्ञान असणे आवश्यक आहे? तर त्रिसूत्र, 8 दुधांच्या बद्दल आणि असे झाडं ज्यांच्यामधून दूध म्हणजेच चीक निघतो ह्याचा उपयोग करणारे म्हणजे जे झाडं आहेत ती किती आहेत? 6. ह्याच्याबद्दल नॉलेज. 28 यवागू, विरेचन प्रयोगी 600, कषायसाठी 500, 4 महास्नेह, 8 मूत्र, 32 चूर्णप्रदेह, चिकित्सा चतुष्टपाद, 3 एषणा, प्राण एषणा, धन एषणा, परलोक एषणा, 24 प्रविचारणा, 84 आसव, 140 प्रकारचे नानात्मज रोग म्हणजेच 80 वातज, 40 पित्तज, 20 कफज, 6 लंघनादी उपक्रम, संतर्पण व अपतर्पण या ह्याचे त्याला लक्षणं व चिकित्सा माहिती असणारा, रक्तजन्य विकारांचं त्याला नॉलेज असलं पाहिजे, त्याचे लक्षणं आणि त्याची चिकित्सा. हे झालं त्याला कुठल्या कुठल्या गोष्टीचं नॉलेज असलं पाहिजे प्राणभिसरला. आता आपण बघणार आहोत रोगभिसर जो वैद्य असतो त्याची लक्षणे काय आहेत. तर तो रोग वाढविणारा असतो, प्राणाचे नाश करणारा असतो, वैद्याप्रमाणे खोटा वेश करतो, लोकांचे प्राण आणि धन लुटतो. रोगभिसर वैद्याचे वैशिष्ट्याने कसे लक्षणं आपल्याला दिसतात? तर त्याला नॉलेज नसते. कसलं नॉलेज नसते? शास्त्राचं नॉलेज नसते, प्रत्यक्ष कर्म अभ्यास त्यांनी कधी केलेला नसतो, चिकित्सा क्रिया त्याला माहिती नाही आहे आणि औषध प्रयोग मात्र त्याला माहिती नाही आहे. आता आपण या बुकमधून रीड करणार आहोत. आता आम्ही दशप्राणाय नावाच्या अध्यायाचे विवरण करीत आहोत. अशा प्रकारे भगवान आत्रेयांनी सांगितले होते. दशप्राणायतन 10 रिसॉर्ट्स ऑफ लाईफ, ज्यामध्ये प्राणांचे अस्तित्व विशिष्टवाने जाणवते अशी 10 स्थाने आहेत. शंख 2, शिर 1, हृदय 1, बस्ती 1 ही 3 मर्मे, कंठ 1, रक्त 1, शुक्र 1, ओज 1, गुद 1 अशी 10 प्राणयतने. प्राणभिसर प्रमोटर्स ऑफ लाईफ, जी व्यक्ती दशप्राणायतन, इंद्रिय, आयुर्वेद विज्ञान, चेतनेचे कारण आत्मा, रोग हे ज्ञान असणारी असेल तिला त्या विद्वान वैद्याला प्राणभिसर म्हटले जाते. विवरण. चक्रपाणीनी चेतना शब्दाचे आत्मा आणि हेतू या शब्दाने रोगजनन व रोगशामक कारण हेतू असा अर्थ धरला आहे. चक्रपाणींनी काय सांगितले की चेतना या शब्दाचे 2 अर्थ आहेत. एक आहे आत्मा आणि एक आहे हेतू. म्हणजे एक आहे रोगजनन म्हणजे रोग उत्पन्न करणारा, एक असतो रोगशामक, असा त्यांनी अर्थ धरलेला आहे.
याचा अर्थ निदान व चिकित्सा असा होतो. तसेच आमय शब्दाचा लिंग असा अर्थ घेतलेला आहे. हे स्पष्ट केलेलं आहे की जो वैद्य आध्यात्मिक, इंद्रिय, आदी भौतिक हेतू, लिंग तसेच औषध म्हणजेच त्रिसूत्र, ज्याला त्या त्रिसूत्राचे ज्ञान असेल अशा वैद्याला आपण काय बोलतात? प्राणभिसर वैद्य असे म्हणतात. दोन प्रकारचे वैद्य हे अग्निवेश वैद्य दोन प्रकारचे असतात. पहिला प्राणरक्षक करणारे, जीवन देणारे, रोगनाशक करणारे, रोगहनता म्हणजेच प्राणभिसर, आणि दुसरे असतात रोगकारक आणि प्राणहरण करणारे, प्राणहंता म्हणजेच कुठले? तर रोगभीसर. अग्निवेशांचा द्विविध वैद्य संबंधी प्रश्न. आत्रेयाने असे सांगत असताना अग्निवेशाने त्यांना विचारले, भगवान, प्राणभिसर आणि रोगभीसर यांना कसे ओळखावे? प्राणभिसर वैद्याची लक्षणे. भगवान आत्रेय म्हणाले, उत्तम कुळात किंवा चिकित्सक कुळात जन्म झाला आहे. दुसरं, ज्याला शास्त्रज्ञान परिपूर्ण आहे व शास्त्ररूपी ज्याच्या चक्षुसमोर सतत प्रज्वलित आहे. तिसरं, चिकित्सा उपयोगी सर्व कर्मप्रयोग ज्यांनी बघितलेले आहेत. चौथं, आपल्या कार्यात निपुण आहे. पाचवं, शारीरिक, मानसिक, आर्थिक दृष्टीने पवित्र आचरण आहे. सहावं, चिकित्सेसाठी आवश्यक उपकरणांनी सर्व कार्य कराव्यास सिद्ध आहे. सातवं, जितात्म आहेत. आठवं, स्वतः सर्व इंद्रिययुक्त आहे. नववं, रोग्याची प्रकृती व रोग प्रकृती याचे त्याला ज्ञान असणारे. दहावं, रोग कसे, कुठे, केव्हा होतात व रोगांचे उपद्रव निर्माण झाल्यावर त्यावर तत्काळ परिहारक उपाय करण्याचे ज्ञान व कुशलता आहे. ज्या रोगात ज्या प्रकारची औषधे ज्या प्रकारात, कल्पनात, ज्या मात्रात घ्यावी किंवा जो उपचार करावे आहेत त्याचे ज्ञान असणारा. 11वं, शरीररचना विज्ञान म्हणजेच ॲनाटॉमी, शरीरक्रिया विज्ञान म्हणजे फिजिओलॉजी आणि गर्भ उत्पत्तीपासून शरीर निर्मितीचे ज्ञान स्पष्टपणे व संशयविरहित असणारा. 12वं, ज्याला शरीर प्रकृती आणि प्राकृतिक क्रियांचे असंगती ज्ञान आहे. 13वं, विकारांचे यथार्थ ज्ञान आहे. अशा वैद्याला प्राण वाचविणारा व रोगनाशक करणारा प्राणभिसर म्हणतात. 14वं, प्राणभिसर वैद्यांना सुखसाध्य, कृच्यसाध्य, याप्य आणि प्रत्यखेय रोगांची कारणे, पूर्वरूप, रूप, वेदना आणि उपशय यांचे निसंगतीत विशेष ज्ञान असते. आतापर्यंतचा संदर्भात प्राणभिसर वैद्याची व्याख्या सांगितली गेली आहे. यानंतर प्राणभिसर वैद्याला ज्यांचे ज्ञान असले पाहिजेत असे म्हटले आहे ते विषय चरक संहिता सूत्रस्थानामधून संकलित केलेले आहेत. आता आपण बघितले प्राणभिसर वैद्याची कुठली लक्षणं होती. आता आपण बघणार की प्राणभिसर वैद्याला कुठल्या गोष्टीचे ज्ञान असणे आणि कुठल्या विषयांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. तर प्राणभिसर वैद्य हेतुसूत्र, लिंगसूत्र आणि औषधीसूत्र रूपी त्रिसूत्र आयुर्वेदाचे आणि विषयांचे संक्षिप्ताने आणि विस्ताराने विवेचन करणारे असतात. उदाहरणार्थ, सामान्य व विशेष हा संक्षिप्त आहे आणि जांगम, औदभिद्ध आणि पार्थिव अशा त्रिविध औषधी ग्राम्याचे ते विवरण करू शकतात. तर त्याला कसले नॉलेज असले पाहिजे? त्रिसूत्राचे नॉलेज असले पाहिजेत. 35 मुलिनी फलिनी, 4 महास्नेह, 5 लवण, 8 मूत्र, त्याच्यानंतर मग 8 दूध किंवा ज्यांचे साल आणि म्हणजे ज्यांच्या सालातून जे दूध किंवा चीक निघते अशा झाडांचा उपयोग असतात. असे किती झाड आहेत? 6 झाड आहेत. शिरोविरेचन म्हणजे नस्यासाठी उपयोगी आणि जे पंचकर्मासाठी उपयोगी औषधांचे नॉलेज असले पाहिजेत. 28 यवागू, 32 चूर्ण प्रदेह आणि 600 विरेचन प्रयोगांचा आणि 500 महाकषायांचा उपयोग करणारा असतात. त्यांना स्वस्थ वृत्तात सांगितल्यात गेलेल्या खाण्यापिण्याचे स्थान, चंक्रमण म्हणजेच हिंडणे, शयन, आसन, आहारमात्रा, आहारद्रव्य, अंजन, धूमपान, नस्य,
अभ्यंग, परिमार्जन, अधारणीय वेगांचे धारण आणि धारणीय वेगांचे ताक, व्यायाम, सातत्य, इंद्रिय परीक्षा, उपक्रम आणि सद्वृत्त यांच्या नियमाचे उत्तम ज्ञान असते. म्हणजे स्वस्थवृत्तात जितके पण चांगले कर्म सांगितले त्याबद्दल त्याला नॉलेज प्रॉपर असलं पाहिजे त्या वैद्याला. त्याच्यानंतर चिकित्सा चतुष्टपाद म्हणजे 4 पाद आणि त्यांचे 16 गुण, औषध आणि त्यांचा निर्णय. त्याच्यानंतर 3 एषणा म्हणजेच प्राण एषणा, धन एषणा, परलोक एषणा, वातसहित म्हणजेच पित्त कफ याची गुणदोष या सर्वाचे निसंदेह म्हणजेच अनडाऊटफुली त्याला त्याचं नॉलेज असणं गरजेचं आहे. ते 4ही प्रकारच्या स्नेहांचा उपयोग, 4 प्रकारचे स्नेह त्याचा उपयोग 24 प्रकारचे प्रविचारणा, 64 प्रकारचे उपकल्पना प्रविचारणा विचार करून सावधानतेने करतात. विविध प्रकारच्या विधींनी स्नेहन, स्वेदन, वमन, विरेचन योग्य व्यक्तीसाठी अनेक औषध उपयोग आणि चिकित्सा कर्म करण्यात चतुर असतात. त्यांना प्रॉपर नॉलेज असलं पाहिजे. ते कुठलं पण कर्म करतात ते प्रॉपरली त्यांनी केलं पाहिजे. नंतर ते शिरोरोगादी आणि दोषांचा अंशांश कल्पनेत उत्पन्न 62 प्रकारचे व्याधी समूह, क्षय, पीडिका, विदधी, 3 प्रकारचे शोथ आणि शोथांचे अनुबंध म्हणजेच काय तर उपद्रव्य, 48 रोगांचे अधिकरण, 140 प्रकारचे नानात्मज रोग. नानात्मज रोग म्हणजे तर 80 वातज, 40 पित्तज आणि 20 कफज असे टोटल किती होतात तर असे टोटल करून 140 रोग होतात. ह्यांचं नॉलेज असणं त्याला गरजेचं आहे. निंदित, अतिस्थूल आणि अतिकृष्टाचे निदान, लक्षण आणि चिकित्सा, हितकर, अहितकर निद्रा, अतिनिद्रेचे कारणे आणि चिकित्सा, 6 लंघनादी उपक्रम प्रकार, संतर्पण अपतर्पण रोगांची लक्षण, चिकित्सा, रक्तजन्य विकृतीमुळे होणारे रोग, मद, मृच्छा आणि संन्यास याचे त्याला निदान, लक्षण आणि चिकित्सा, या सर्वांचे ज्ञानी आणि त्याचा प्रतिकार करण्यास कुशल असतात. प्राणभिसर वैद्य आहार विधी विनिश्चय करण्यामध्ये स्वभावाने हितकर आणि अहितकर आहार विहार, त्यापासून बनणारे पदार्थाचे ज्ञान, अग्र्य म्हणजे श्रेष्ठ संग्रहातील पदार्थांचे ज्ञान, 84 आसवांचे ज्ञान यात निपुण असतो. म्हणजे जितका पण आहार कुठला हितकर आहे कुठला अहितकर आहे ह्याचं नॉलेज त्याला असणं गरजेचं आहे. द्रव्यांच्या रस आणि अनुरसांच्या आधाराने त्यांच्या गुणकर्मांचा निर्णय करण्यास विरुद्ध आहार प्रकाराच्या ज्ञानामध्ये 12 वर्गात सांगितलेले अन्नपानाची द्रव्य त्यांचे गुण आणि प्रभावाच्या ज्ञानामध्ये अनुमान आणि त्याचे गुणांचे ज्ञान, 9 प्रकारचे परिचययोग्य पदार्थांचे ज्ञान, आहार गती, पचन क्रिया, हितकर आणि अहितकर आहार द्रव्यांच्या सेवनाने होणारे शुभ अशुभ परिणाम, ज्ञान आणि धातूंच्या आश्रयाने होणारे रोग व त्यांची चिकित्सा याचे ज्ञान यामध्ये प्रवीण असतात. दशप्राणायतनाचे ज्ञान आणि आम्ही पुढे सांगणार आहोत त्या अर्थी दशमहामूल्य नावाच्या अध्यायामधील सांगितलेले तंत्रशेप्त म्हणजे अष्टस्थाने व तंत्र लक्षणे च्या शास्त्रांचे ग्रहण करण्यात, धारण करण्यात, सार्थ ज्ञान प्राप्त करण्यात, चिकित्सेत उपयोग करण्यात, अनेक तऱ्हेने चिकित्सा कर्म करण्यात, धातुसाम्य स्थापन करण्यात, क्रियाकाल ज्ञान ठेवायला, चिकित्सा कार्यरूपात उपस्थित तत्पर असण्यास आणि चिकित्सेत म्हणजेच भेषजच्या सर्व प्रयोगातील सर्व प्रकारच्या उपचारांमध्ये तज्ज्ञ असतात. म्हणजे ज्याला प्रत्येक गोष्टींचं एकदम सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. हे आपल्या स्मरणशक्ती, बुद्धीने तर्कसंग्रह म्हणजेच काय युक्ती, विचार करून शास्त्र वाक्यांचा वापर करतात. ते आपल्या सतशिलादी गुणांनी सर्व प्राणाविषयाची मैत्रीभाव ठेवून माता पिता भाऊ आणि बांधवांशी जसे प्रेम असते तसे प्राण मात्र विषयांनी प्रेमाने व्यवहार करतात व चिकित्सा कर्म करतात. हे सर्व वरील गुणज्ञान असणारे जे वैद्य असतात ते हे अग्निवेश प्राण देणारे आणि रोगांचा नाश करणारे प्राणभिसर वैद्य असतात. इथपर्यंत आपण बघितलं प्राणभिसर वैद्य की त्याला काय काय गोष्टीचं नॉलेज असलं पाहिजे त्याबद्दल बघितलं.
आता पुढे बघणार आहोत रोगभिसर वैद्याची काय लक्षणे आहेत, काय त्याचे कॅरेक्टर्स आहेत ते बघणार आहेत. तर प्राणभिसर वैद्यांच्या अगदी विरुद्ध जे वैद्य रोग वाढविणारे आणि प्राणनाशक करणारे असतात ते रोग्यांना फसविण्याकरता अथवा लुबाडण्याकरिता वैद्याचा वेश करतात आणि आपले खरे रूप लपवितात. असे वैद्य समाजकंटक असतात. वैद्य नसून वैद्याची वेशभूषा धारण करून राजाच्या प्रशासनाची चुकीमुळे देशाच्या लोकांचे प्राण आणि धन लुटतात. म्हणजे जे प्राणभिसर होते त्यांच्या कंप्लीट अपोजिट कुठले असतात, रोगभिसर. ते प्राण वाचवायचे, हे काय करतात, रोगाला अजून निर्माण करतात. ते काय करायचे की नीट व्यवस्थित चिकित्सा करायचे, ह्यांनी कधी चिकित्सा केलीच नसते. म्हणजे हे वैद्यासारखा असा खोटा वेश धारण करायचे, लोकांचे धन आणि प्राण हे लुटायचं काम कोण करते, रोगभिसर म्हणजेच खोटे वैद्य करतात. आता आपण बघणार आहोत रोगभिसर वैद्याची वैशिष्ट्ये, लक्षणे. या रोगभिसर वैद्यांना ओळखण्याची काही विशेष लक्षणे आहेत. आता जसं आपण प्राणभिसर वैद्याला कसे ओळखतो त्याची लक्षणे आपण बघितली, तसं आता हा रोगभिसर वैद्य असेल त्याला कसं ओळखायचं, तर चरक संहितेत हे दिलेलं आहे. उत्तम दर्जाच्या वैद्याप्रमाणे पेहराव करून आपल्या प्रौढीचा ठणका पिटतात आणि चिकित्सा लोभाने रोग्याचा शोध करीत गल्लीबोळातून हिंडतात. कोणी रोगी आहे हे समजताच त्याला आपल्या जाळ्यात पकडण्यासाठी त्याला चारही बाजूने घेरतात. रोग्याच्या जवळपास बसून रोग्याला ऐकू जाईल अशा मोठ्या आवाजात आपल्या वैद्यत्याविषयी छाप पडणारे गुणवर्णन वारंवार करतात. त्या रुग्णाला औषध उपचार करणाऱ्या किंवा चिकित्सा करणाऱ्या वैद्याची अपात्रता आणि दोषविषयी पुन्हा पुन्हा सांगत राहतो. रोग्याच्या स्नेहसोबत्यांना आपल्या मधुर मृदू बोलण्याने आणि अभावावरती प्रसन्न करतात. त्यांनी खुशमस्करी चुगल्या करून सेवा सत्कार करून आपलेसे करतात. पैसे कमी घेऊ असे प्रकट करतात. जर कोणी रोगी मिळाला तर आपले अज्ञान झाकण्यासाठी चातुर्याने रोग्याला वारंवार भेटतात आणि जेव्हा रोग निवारण करण्याचा असफल व असामर्थ्य होतात तेव्हा ते रोग्याला ऐकू लागतात. तुम्ही दरिद्र आहात, तुमच्याजवळ साधन सामुग्री नाही, रोग्याचे सेव शुभ्रता करणारे कोणी नाही, तुमच्यात हिंमत, धैर्य अथवा मनोबल नाही. जर रोगी मरणासन्न होऊन लागला तर काहीतरी खोटे कारणांनी व बहाण्यांनी व वेश पालटून तिथे पोबारा करून व दुसऱ्या ठिकाणी जातात व साध्या भोळ्या सामान्य लोकांसमोर आपली हुशारी आणि नैपुण्य याविषयी मूर्खप्रमाणे असंबंध स्वरूपात सांगत राहतात. म्हणजे ही वैद्य कसे असतात की स्वतःचंच गुणगान अख्खा दिवस करतात की मी खूप ग्रेट वैद्य आहे, असे अख्खा दिवस स्वतःचंच गुणगान ते करत बसतात. त्यांना असं कुठला रोगी दिसला तर त्याला ऐकायला जाईल अशा आवाजात ते काय करतात की आपली प्रशंसा करतात की मी असं केलेलं आहे, तसं केलेलं आहे, असं आपली स्वतःचीच खोटी खोटी तारीफ ते करत राहतात. आणि जर त्यांना चिकित्सा करता नाही आली, नीट व्यवस्थित त्यांनी नाही केली, असमर्थ झाले, तर ते बोलतात की पेशंटमध्येच काहीतरी फॉल्ट आहे, पेशंटचं मनोबल नाही आहे, पेशंट दरिद्र आहे, असं काही ना काय ते बोलत राहतात. का? बिकॉज त्यांना प्रॉपर नॉलेज नाही आहे, त्यांनी नीट व्यवस्थित चिकित्सा केलेली नाही आहे. तर त्याच्यामुळे ते काय करतात की पेशंटलाच दोष द्यायचं काम करतात. कोण? रोगभिसर वैद्य. पुढे स्वतः भांड्यात असूनही विद्वान धैर्यवान लोकांची ते निंदा करतात. असे हे लोक विद्वान लोकांना बघताच लांबूनच समोरासमोर येऊ नये म्हणून आपला रस्ता बदलतात. जसा एखादा वाटसरू प्रवास करताना समोर घोर अरण्य पाहून दुरूनच रस्ता बदलतो व दुसऱ्या रस्त्याने चालू लागतो. यांना एखाद्या सूत्राचा काही भाग उपयुक्त वाटतो आणि लक्षात राहतो. तो काळ वेळ न पाहता संधी मिळेल तेव्हा सतत सांगत राहतात. ते कधी कोणाला प्रश्न विचारत नाही किंवा त्यांना कोणी प्रश्न केले तर ते आवडत नाही. त्यांना शास्त्रसंबंधित प्रश्न विचारल्यास मृत्यू समान भय वाटते व ते संतापतात. म्हणजे त्यांना कोणी प्रश्न विचारलेले आवडत नाही. त्यांना असं क्वेश्चन विचारलं तर त्यांना एकदम खूप जास्त की म्हणजे त्यांना जसं काय कोण त्यांना मारणारच आहे असं त्यांना भय वाटते.
असे रोगभीसर वैद्य स्वयंभू चिकित्सक असतात. ना त्यांना गुरु असतो, ना त्यांना शिष्य असतो, ना त्यांच्या सहभाई असतो, ना यांच्याशी एखाद्या विषयावर ज्यामुळे ज्ञान होईल असं तर्कवितर्क शास्त्रार्थ चर्चा करणारा आढळतो. पुढे भोंदू वैद्याचे चिकित्सेचा निषेध. फासे अपराधी जंगलात जाऊन आपले जाळे पसरून पक्ष्यांना त्यात पकडतो, त्याप्रमाणे हे रोगभीसर वैद्य चांगली वेशभूषा करून लोकांमध्ये जाऊन आपल्या भुरळ पडणाऱ्या भोळेपणाच्या जाळ्यात रोग्यांना पकडतात. अशा भोंदू वैद्यांना शास्त्रज्ञान, प्रत्यक्ष कर्मदर्श, चिकित्सा, औषधी प्रयोगकाल, औषध मात्रा इत्यादीचे काहीचे ज्ञान नसते. यांच्या भुलभुलैयाच्या जाळ्यात कधी फसू नये, चिकित्सा घेऊ नये. हे रोगभीसर भोंदू वैद्य पृथ्वीवर यमदूताच्या स्वरूपात हिंडतात. शहाण्या रोग्याने जे मूर्ख शिरोमणी असून ज्यांना उपजीविकरता चिकित्सा पेशा स्वीकारलेला आहे, घमेंड्याने जे स्वतःला मोठं वैद्य समजतात, अशा मूर्ख विशारद कडून औषध घेऊ नये. त्यांचा नेहमी पूर्णपणे त्याग करावा, कारण हे वैद्य केवळ वाऱ्यावर जगणाऱ्या भयंकर सर्पाप्रमाणे भयंकर क्रोधी, अविवेकी असल्याचे शीघ्र प्राणनाशक असतात. तर कोणाकडून चिकित्सा घेतली पाहिजेत? फक्त प्राणभीसर म्हणजे जो प्राणाचा रक्षण करतो अशा वैद्याकडून चिकित्सा घेतली पाहिजेत. रोगभीसरकडून चिकित्सा घेतली नाही पाहिजे. तर प्राणभीसर वैद्य प्रशंसा. ज्यांना शास्त्र रहस्याचे ज्ञान असते, रोग्याला आरोग्य प्रदान करण्यात जे तत्पर असतात, जे मन, बुद्धी व शरीर पवित्र असतात, चिकित्सा कर्म निपुण, सिद्धहस्त व जितेंद्रिय असतात, अशा वैद्यांना सदैव वंदन आहे. तर इथे हा चॅप्टर 29 चॅप्टर चरक सूत्रस्थानमधला कंप्लीट होऊन जातो. जर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला या चॅप्टर्सचे नोट पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ID दिलेली आहे, त्याच्यावर ह्या नोट्स अपलोड होऊन जाते. थँक्यू फॉर वॉचिंग.